नमस्कार विद्यार्थी पालक मित्र हो, ईगा करिअर काउन्सिलिंग सेंटरमध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण इयत्ता 10वी 11वी किंवा 12वीमध्ये शिकत असाल तर करिअर संदर्भातील हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत खास आहे. आज मी तुम्हाला एका अशा क्षेत्राबद्दल सांगणार आहे जिथे तुम्हाला एआयचा जज बनायची संधी मिळेल. पालकांनो, तुम्हाला वाटते का की एआय क्षेत्रात करिअर करायला फक्त मॅथ्स आणि कोडिंग लागतं? तर तुमचे मत चुकीचे आहे. आज जगाला गरज आहे अशा तरुणांची जे एआयला शिस्त लावू शकतील. या क्षेत्राचे नाव आहे एआय इथिक्स. जर तुमच्या मुलाला विचार करायला आवडत असेल, त्याला वादविवाद म्हणजेच डिबेट आवडत असेल आणि त्याला समाजशास्त्र किंवा कायद्याची आवड असेल तर हा व्हिडिओ त्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो. एआय इथिक्स म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचे तर समजा एका कंपनीने नोकरी देण्यासाठी एआय रोबोट बनवला आहे, पण तो रोबोट फक्त पुरुषांनाच नोकरी देत आहे आणि महिलांना नाकारत आहे, रिजेक्ट करत आहे, कारण त्याच्याकडे असलेला डेटा चुकीचा आहे. मग हा डेटा बरोबर आहे की चूक आहे हे कोण ठरवणार? ते काम आहे एआय एथिसिस्टचे. एआय कसे वागत आहे? ते कोणाशी भेदभाव तर करत नाही ना? तो लोकांची प्रायव्हसी चोरत नाही ना? हे तपासणे म्हणजे एआय एथिक्स. हे क्षेत्र म्हणजे टेक्नॉलॉजी आणि माणुसकी यांचा संगम आहे. इथे तुम्हाला कोडिंग करायचे नाही, तर एआयने घेतलेल्या निर्णयाचे ऑडिट करायचे आहे. हे करिअर कोणासाठी आहे? विद्यार्थी मित्रांनो, यात करिअर कसे करायचे? जर तुम्ही 10वी 12वीत असाल तर तुमच्याकडे 2 रस्ते आहेत. पहिला रस्ता आहे तो टेक्निकल रस्ता आहे. तुम्ही कम्प्युटर सायन्स करून रिस्पॉन्सिबल एआयमध्ये स्पेशलायझेशन करू शकता. दुसरा रस्ता आहे नॉन टेक्निकल. हा सर्वात महत्त्वाचा आहे. तुम्ही लॉ, सायकोलॉजी किंवा फिलॉसॉफीमधून पदवी घेऊन एआय पॉलिसी अँड गव्हर्नन्समध्ये करिअर करू शकता. याबद्दल सविस्तर माहितीसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आज गुगल, फेसबुक, टाटा आणि रिलायन्स सारख्या कंपन्यांना अशा तज्ज्ञांची गरज आहे जे त्यांना सांगू शकतील की हे तंत्रज्ञान, ही टेक्नॉलॉजी लोकांसाठी सुरक्षित आहे की नाही. स्कोप अँड सॅलरीज, पगार आणि प्रतिष्ठा. विद्यार्थी पालकांनो, हा प्रश्न तुमच्या समोर तुमच्या मनामध्ये नक्कीच असेल की यामध्ये पगार किती मिळेल. लक्षात घ्या, जसे कंपनीमध्ये CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट शिवाय काम चालत नाही, तसेच भविष्यात एआय एथिक्स ऑफिसर शिवाय कंपनी चालणार नाही. कारण सरकारने आता एआयवर कडक कायदे करायला सुरुवात केली आहे. या क्षेत्रामध्ये सुरुवातीचा पगार हा एखाद्या सॉफ्टवेअर इंजिनियर इतकाच किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकतो. याशिवाय यात तुम्हाला सरकारी धोरण ठरवण्याच्या प्रक्रियेत सहभागी होता येते. यामुळे यामध्ये प्रतिष्ठा मोठी आहे. मित्रांनो, जग बदलत आहे. जुन्या वाटा सोडून नव्या संधीकडे पाहायला शिका. पालकांनो, तुमच्या मुलाला फक्त युजर बनवू नका, त्याला या क्रांतीचा मार्गदर्शक बनवा. येत्या 5 वर्षात प्रत्येक कंपनीला एक इथिक्स ऑफिसर ठेवावाच लागणार आहे. हा कायदा येतोय. जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की भारतात कोणत्या नामांकित संस्थांमध्ये याचे कोर्सेस आहेत तर आजच आमच्या करिअर काउन्सिलिंग सेंटरला भेट द्या. आम्ही तुमच्या पाल्याची आवड ओळखून त्याला योग्य दिशा देऊ. अशा प्रकारच्या एंट्रन्स एक्झामची तयारी करण्यासाठी किंवा इयत्ता 11वी 12वीला ॲडमिशन घ्यायचे असल्यास एक वेळ जरूर संपर्क साधा. तसेच तुम्ही 12वीमध्ये असाल तर 12वी नंतरच्या काउन्सिलिंगसाठी कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट किंवा युनिव्हर्सिटीच्या ॲडमिशन प्रोसेससाठी काउन्सिलिंगसुद्धा केले जाते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या सिलेक्शनची 100% गॅरंटी देणारी एकमेव संस्था म्हणजे ईगा करिअर काउन्सिलिंग सेंटर कोल्हापूर. आमचा पत्ता ईगा करिअर काउन्सिलिंग सेंटर कोल्हापूर, CB स्टँड, सासणी ग्राउंड, स्टेट बँक बिल्डिंग, 2nd फ्लोअर, बेकर गल्ली, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. मोबाईल क्रमांक 9689 71 11 42. दुसरा मोबाईल क्रमांक 8087 14 10 23 या मोबाईल क्रमांकवर संपर्क साधू शकता. धन्यवाद.